नमस्कार मित्रांनो, तुम्ही काही म्हणा, पण ट्रम्प माझे फार लाडके नेते आहेत. खरं तर ते जगाचे लाडके नेते आहेत. आणि ट्रम्पविषयी जर अत्रे साहेबांच्या भाषेत सांगायचं असलं तर अत्रे साहेब असे म्हणाले असते, एका 1000 वर्षात सुद्धा ट्रम्पसारखे नेते होणार नाहीत, असं एकूण ट्रम्पचं त्यांनी वर्णन केलं असतं. अर्थात तुम्ही मला मूर्खात काढाल. तुमच्या मनातील ट्रम्पला लाडका म्हणणारी ही व्यक्ती फार वेडी असली पाहिजे. पण मित्र, ट्रम्पचे आजपर्यंत तुम्ही फक्त अवगुण बघितले, तुम्हाला त्याचे गुण कधी दिसले नाही. तर मग जसं चंद्रग्रहण झाल्यावर पृथ्वीवर काही काळ अंधार पसरतो, तसं तुमचं झालं आहे बरं का. ट्रम्पचा तुम्ही म्हणजे सारं जग द्वेष करत आहात, पण तुम्हाला त्याचे गुण त्यामुळे दिसणार नाही. चला तर मग गीतेतल्या विश्वरूप दर्शनसारखं ट्रम्पचं दर्शन घेऊया. वाईटातून ट्रम्पने जगाचं कसं कल्याण केलं ते बघूया. तुम्ही एखाद्या हसत असाल, तुम्ही म्हणत असाल की ट्रम्पने एवढं वाईट केलं आणि त्यातून जगाचं कल्याण कसं झालं, पण ते कळेलच. जगामध्ये जेवढ्या उलटापालटी कधी झाल्या नाही एवढ्या ह्या माणसाने येत्या 2 वर्षात करून दाखवल्या. अनेक देशांना त्यांनी कामाला लावलं. रोज नवे वादळ त्यांनी निर्माण केले, साऱ्या जगाला वेठीत धरलं. मग तुम्ही म्हणाल, असं करणारा माणूस कशी काय तुम्हाला आवडला? तर ते आता पुढे बघू. जगाला सळोकीपळक करून सोडलं. अनेक देशांचा नेत्यांचा त्यांनी अपमान केला, त्यांची अवकात दाखवली. यामुळे जगातल्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले. नमो नमो. खलिफा, सर्वोच्च नेता, झार, ड्रॅगन पदव्यांचा पार कचरा करून टाकला. आमच्या ग्रामीण भागात यालाच म्हणतात भले रे बहादूर. खरंच ट्रम्प हे बहादूर ह्या पदवीला बिलकुल शोभीचे आहेत. ते आता तुमच्या थोडं थोडं लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, या शतकाच्या सुरुवातीपासून जग कसं मिळमिळीत झालं होतं, कसली चव नव्हती. एक प्रकारे सगळ्या जगाला सुस्ती आली होती. कुठेच काही घडत नव्हतं. जग प्रगती करत होतं. अर्थव्यवस्था बळकट होत होती. पण लोक सुखाच्या ढेकरा देत होते. पण सगळा मिळमिळीतपणा, जसं भाजीमध्ये मीठ नसावं तसं जीवन कसं नीरस झालेलं होतं, ते ट्रम्पने कसं खुसखुशीत केलं, कसं चवीदार केलं, कसं स्वादिष्ट केलं, हे जर बघायचं असेल तर मग मी पुढे काय म्हणतो ते नीट समजून घ्या. गरिबी, दुष्काळ, रोगराई, रक्तपात, युद्ध, दंगली सगळ्यांचा लोकांना विसर पडला होता. आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने हाल अपेष्टा भोगून हे जग निर्माण केले, ह्या जगामध्ये नवी रीतिरिवाज उभे केले, ह्या जगामध्ये धर्म स्थापन केला, अनेक देवाची निर्मिती केली आणि एवढं सगळं करून ते बिचारे गरिबीतीच वारले. पण आज तुम्हाला सगळे मिळूनसुद्धा तुम्ही अल्लाह, जीजस आणि ईश्वराला पार विसरून गेली. अशा वेळी गीतेने सांगितल्याप्रमाणे धर्माची जेव्हा जेव्हा अधोगती होते तेव्हा मी अवतार घेतो, असं भगवान श्रीकृष्ण म्हणाले. ते हे वचन तुम्हाला आठवत असेल तर आजच्या ट्रम्परूपी नेत्याने हे वचन जगाला तंतोतंत पूर्ण करून दाखवलं. म्हणून मला त्यांचा विशेष अभिमान वाटतो. कारण भारतीय लोकांचा जो धर्मग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जे सांगितलं त्या पद्धतीनेच ट्रम्पने अवतार घेतला. तेव्हा मग मला आनंद होणार नाही तर काय. तेव्हा मित्रो, आता त्यांनी अवतार घेऊन काय पराक्रम केला ते आता पुढे बघू. ट्रम्प तात्यामुळे जगाचं कसं कल्याण झालं ते आता बघूया. इराणने खाडी देशाला झोडपलं म्हणजे काट्याने काटा काढला. इस्रायलने इराण, लेबनान, गाझा, हुती यांना ठोकलं म्हणजे इस्लामी दहशतवादाचं कंबरडं मोडलं. हे ट्रम्प तात्याने काही न करता. अफगाणिस्तानने पाकिस्तानला तुडवलं म्हणजे मुस्लिम दुर्बल झाले. याचा फायदा नकळत भारताला होणार, हे लक्षात घ्या. ट्रम्पच्या चलाखीमुळे रशिया, इराण, युरोप यांचं शस्त्रबळ कमी झालं. कारण यांनी मोठ्या प्रमाणात रशिया युक्रेनचं युद्ध केलं आणि त्यात रशियाचं सामर्थ्य कमी झालं आणि युरोपसुद्धा कमी झालं. कारण युरोपने युक्रेनला शस्त्रपुरवठा केला. म्हणजे लक्षात आलं, परस्पर काट्याने काटा काढला. म्हणजे अमेरिका पुन्हा महासत्ता होण्यास मोकळी. म्हणून अमेरिकी लोकांना फार मोठा अभिमान ट्रम्प साहेबांचा आहे. तेलाची किल्लत झाल्यामुळे
अर्थव्यवस्थेच्या बेंडकळ्या फुगवणारे बेडके पुन्हा आपल्या विहिरीत परतले हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि उद्योगधंदे किती वाढले. शस्त्राची कारखानदारी जोमाने कामाला लागली. जिकडे तिकडे कारखाने उभे राहिले. वेगवेगळे शस्त्र, रडार, विमानं, शस्त्रगोळा, दारुगोळा, बंदुका केवढी निर्मिती झाली आणि केवढा व्यापार वृद्धिंगत झाला. किती ठेकेदारांना, किती कारखानदारांना खोऱ्याने पैसा मिळाला आणि सामान्य माणसांसुद्धा काम मिळालं. लोकांना रोजगार मिळाला. टी व्हीची TRP वाढली हे तुमच्या लक्षात आलं नसेल. अर्थात तुम्ही आता रोज टी व्ही बघता तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजतो. लोकांना फुकाच्या गप्पा कमी झाल्या. कारण कुठेही चावडीवर इकडे तिकडे बसून हे रिकामटेकडे लोक विनाकारण गप्पा मारत होते. प्रत्यक्ष यांना कसलेही ज्ञान नव्हतं. पण टी व्हीसमोर हे बसू लागले आणि यांचं ज्ञानसुद्धा वाढलं. घरातसुद्धा शांतता नांदू लागली. बायकोला वाटलं बरं हे नवरा तास 2 तास जो घरी यायचा तो आता कमीत कमी 4-6 तास बसू लागला. अडगळीत पडलेले विचारवंत, राजकीय विश्लेषक, सैन्याचे रिटायर मेजर, कॅप्टन, कर्नल हे तसंच घरी बसलेले परराष्ट्रात काम करणारे ॲम्बेसेडर म्हणजे राजदूत, परराष्ट्रीय माजी मंत्री कसे टी व्हीसमोर येत पोपटासारखे निळावंती उडगडू लागले. निळावंती तुम्हाला तर माहिती असेलच. बघा, एका ट्रम्प तात्याने सगळ्या जगाला कसं वेठीत धरलं पण कामाला लावलं हे तुम्हाला कळलं असेल. आणि नको तेवढा खराब लौकिक त्यांनी अमेरिकेसुद्धा वाढवला हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. ते अमेरिकेच्या फार पूर्वीच लक्षात आलं आहे हे आपण बातम्यावरून बघतो. पण एवढं होऊनसुद्धा ट्रम्प तात्या मागे फिरले नाही. यातच ट्रम्पची धडाडी, आडमुठेपणा, आडदांडपणा, अरेला कार्य करायची हिंमत दिसून आली. याला म्हणतात माणूस. मी तर आपला जाम खुश आहे बुवा. तुम्हालाही पटलं असेलच. ठगाशी कसे असावे महाठग हे आपले रामदास स्वामी आणि तुकाराम महाराजांनी फार पूर्वी म्हटलेले आहे. त्याचं तंतोतंत पालन ट्रम्प साहेबांनी केलं. म्हणजे जे ज्ञान जगाला भारताने दिलं पण स्वतः स्वीकारलं नाही ते मात्र ट्रम्पने ते सगळं स्वीकारलं आणि तसं करून दाखवलं. शेवटी एवढंच मी म्हणेन, आडदांड कसं वागावं, विनाकारण नाक कसं खुपसावं, एखाद्याचं अकल्याण कसं करावं, चालत्या गाड्याला खीळ कशी मारावी आणि आपलं मतं कसं वाढावं हे ट्रम्प तात्याकडून शिकावं. तेव्हा मित्र आता तुमच्या लक्षात आलं असेल ट्रम्प तात्याकडून काय शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी भारतीय लोकांनी शिकणं गरजेचं आहे. कारण जग आपल्याला नेहमी भारतीय लोक फार मिळमिळीत आहे असं म्हणतात. तेव्हा ट्रम्प तात्यासारखं मिळमिळीत जे ट्रम्प तात्याने कधीही असा मिळमिळीतपणा केला नाही, त्याने जो करखवणपणा दाखवला तो सुद्धा आपण दाखवणं गरजेचं आहे. मग युद्ध झालं तरी चालेल. नमस्कार.